आणि एकतर्फीच ही मारहाण झालेली दिसते असं, कारण त्या बाजूनी कोणी जखमी व्हावं असं माझं म्हणणं नाही, पण त्या बाजूनी कोणीच जखमी नाही आहे. अशा वेळेला क्रॉस कंप्लेंट कशी काय पोलिसांनी घेतली हा एक प्रश्न वाटतो मनामध्ये. आदिवासी समाज असल्यामुळे एखाद्याच घेतलेली असेल, परंतु ती वरिष्ठ स्तरावरती, जिल्हा स्तरावरती आणि स्वतः पोलीस महासंचालक स्तरावरती तपासून घेणं फार गरजेचं आहे. पण दुसरं म्हणजे सगळीकडे शांतता नांदावी, न्याय मिळावा ही आपली भूमिका आहे. अशा वेळेला अशा प्रकारे एकदम कायदा हातात घेऊन असा जो हल्ला केला गेला त्याच्यामध्ये त्यांच्या तब्येतीवरती परिणाम झालेला आहे, खूप गंभीर आहेत. आणि डॉक्टर निमसाखरे यांची मी आभारी आहे की त्यांनी त्यांना चांगल्या प्रकारची केलेली आहे, मदत केलेली आहे. परंतु आता स्टेटमेंट जेव्हा होईल त्या स्टेटमेंटवरून आरोपींपर्यंत पोहोचणं सोपं होईल. परत एक आपण लक्षात घेऊया की CCTV फुटेज पण आहे आणि ते ठाणे पोलिसांच्याकडे आणि यांच्याकडे उपलब्ध आहे. नाही तर बऱ्याच वेळेला असं होतं की CCTVच नेमका उपलब्ध नसतो. त्यामुळे खरा न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर या केसमध्ये मार्ग निघावा अशी आमची अपेक्षा आहे.